लोकसभा निवडणुका संपल्या. गेल्या 2-3 महिन्यांपासून सुरू असलेली रणधुमाळी शांत झाली. शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 टर्म हॅट्रिक आमदार असलेल्या प्रणिती शिंदे आता खासदार झाल्या आहेत. भाजपचा दणदणीत पराभव करून ताईंनी पहिल्या महिला खासदार म्हणून इतिहास घडवला. आता प्रणितीताई ज्या मतदारसंघाचे 15 वर्ष नेतृत्व करत होते त्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचा काय होणार याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. शहर मध्यचा दावेदार कोण, मध्यचा काँग्रेसचा बालेकिल्ला कोण सांभाळणार याची चर्चा लोकसभा निवडणुकानंतर जोर धरू लागली आहे. पाहुयात यावरचा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष वृत्तांत. प्रणिती शिंदे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 टर्म आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या. सध्या प्रणितीताई खासदार म्हणून दिल्लीत नेतृत्व करत आहे. प्रणितीताई या शहर मध्यमधून पहिल्यांदा कसे निवडून आल्या आणि त्यांनी आजपर्यंत हॅट्रिक कशी साधली यावर एक नजर टाकूयात. प्रणिती शिंदे या देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. गांधी घराण्याशी अत्यंत जवळीक असलेला हा शिंदे परिवार सोलापूरमध्ये काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला आहे. ज्याप्रमाणे सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरचे नेतृत्व राज्यात व दिल्लीत केले, त्यांच्या पावलावर पाऊल टाकत प्रणितीताई शिंदे या देखील राजकारणात आल्या. प्रणितीताई शिंदे यांनी सुरुवातीला जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सोलापूर शहर परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. जाईजुई विचार मंचच्या माध्यमातून सोलापुरातील सर्वच समाजातील लोकांशी संपर्क ठेवून सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. अल्पावधीतच जाईजुईच्या माध्यमातून प्रणिती शिंदेची ओळख निर्माण झाली. वडिलांचा असलेला राजकीय वारसा प्रणितीताईंनी सामाजिक कार्यातून पुढे चालवला. जाईजुईच्या माध्यमातून युवकांची मोठी टीम ताईंनी बनवली होती आणि अशातच 2009च्या लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. प्रणितीताईंना 2009ला शहर मध्यमधून विधानसभेचे तिकीट मिळाले. प्रणितीताई काँग्रेसच्या उमेदवार होत्या. जाईजुई संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याचा सपोर्ट ताईंना निवडणुकीत झाला. आपल्या पहिल्याच निवडणुकीत प्रणितीताईंनी दिग्गज कामगार नेते आडम मास्तर यांच्याशी झुंज देत विजय मिळवला. नवख्या उमेदवार असलेल्या शहर मध्यमधून प्रणितीताई पहिल्यांदा आमदार बनल्या. आमदार बनल्यानंतर प्रणितीताईंनी 5 वर्षात विकास कामातून सर्वांची मने जिंकली. सर्वांच्या तोंडात एकच नाव होतं, प्रणितीताई. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रणितीताई यांना कामाच्या जोरावर पुन्हा एकदा काँग्रेसकडून तिकीट मिळालं. मात्र 2009 सारखी परिस्थिती 2014 मध्ये दिसत नव्हती. 2014 मध्ये प्रणितीताई यांच्यासमोर मोठं चॅलेंज उभं राहिलं होतं. 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस सोबत राहिलेले दिग्गज नेते तौफिक शेख हे काँग्रेसला सोडून एमआयएमची पतंग हातात घेतले होते. तौफिक शेख यांनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेस पक्षाला तर नुकसान झाले होते, शिवाय त्यांनी एमआयएमची पतंग हातात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात थेट प्रणितीताईंसमोरच उमेदवार म्हणून शड्डू ठोकले होते. प्रणितीताईंचे एकेकाळचे निकटवर्तीय समजले जाणारे तौफिक पैलवान एमआयएमचे उमेदवार म्हणून निवडणूक रणांगणात असल्याने प्रणितीताईंचे टेन्शन वाढले होते. शहर मध्यमध्ये एमआयएमचे मोठे आव्हान समोर होते. याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकी अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा दारुण पराभव झाला होता. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री, केंद्रीय गृहमंत्री अशी मोठमोठी पदे भूषवलेले शिंदे साहेब यांचा सोलापुरातील पराभव काँग्रेसच्या जिवारी लागला होता आणि अशातच विधानसभा निवडणूक पार पडत होत्या. प्रणितीताई यांना मोठं आव्हान निर्माण झालं होतं. एमआयएम आणि काँग्रेस यांच्यात डबल फाईट जवळपास निश्चित होती. प्रणितीताईंकडे पहिल्या आमदारकीचा अनुभव आणि विकास कामे होती. ताई पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात होत्या, तर दुसरीकडे शहर मध्यमध्ये एमआयएमची मोठी हवा तयार झाली होती आणि त्या हवेत एमआयएमची पतंग जोरात उडत होती. मध्यमधील मुस्लिम समाज हा एमआयएमच्या मागे जाणार या चिंतेने प्रणितीताईंचं टेन्शन आणखीनच वाढलं होतं.
वडिलांचा पराभव आणि एमआयएमचे तगडे आव्हान अशा सिच्युएशन मध्ये प्रणितीताई यांनी प्लॅन बी तयार ठेवला होता. एमआयएमच्या पतंगाची दोर कापण्यासाठी प्रणितीताईंनी प्लॅन बी आखण्यास सुरुवात केली. ताईंनी मोची समाज, लोधी समाज यांना जवळ केले. जो समाज पारंपरिक शिवसेना भाजपकडे जाणार होता त्या समाजाची पारंपरिक मते आपल्याकडे ओढून घेण्यास प्रणितीताई यशस्वी झाल्या. निवडणुकीत मोची समाज, लोधी समाज, पद्मशाली समाज, कैकडी समाज व इतर समाज प्रणितीताईंच्या बाजूने भक्कमपणे उभा राहिला. शिवाय प्रणिती यांच्या कामावर विश्वास ठेवून काँग्रेस सोबत मुस्लिम समाजाचा एक गट देखील ताईंबरोबरच होता. आरोप प्रत्यारोप निवडणुकीचे फड रंगले होते. एमआयएम कडून असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी यासारख्या कट्टर मुस्लिम नेत्यांच्या जाहीर सभा देखील शहरात झाल्या. एमआयएमच्या तौफिक शेखने मध्यची हवा टाईट केली होती. मध्यमधून एमआयएमची पतंग जोरदार हवेत उडणार अशी शक्यता असतानाच प्रणितीताईंनी प्लॅन बी वर काम केले. प्रणितीताईंची राजकीय डावपेच यशस्वी झाली. निवडणुका झाल्या, त्यानंतर मतमोजणी झाली. प्रणितीताई शिंदे दुसऱ्यांदा शहर मध्यमधून आमदार म्हणून निवडून आल्या. एमआयएमची पतंग जमिनीवर जोरात धडकली. तौफिक शेख यांना 37,000 मते तर प्रणिती शिंदे यांना 48,000 पेक्षा जास्त मते मिळाली. तौफिक शेख यांचा दणदणीत पराभव झाला. प्रणिती शिंदे यांच्या राजकीय डावपेचाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली. प्रणिती शिंदे या राजकारणात कच्चे नाही हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. त्या दुसऱ्यांदा आमदार झाल्या. दिवसामागून दिवस जात असताना 2019ला पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांचा लोकसभेत दुसऱ्यांदा पराभव झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुका लागल्या. 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या शहर मध्यमधून हॅट्रिक साधण्यासाठी पुन्हा उभ्या राहिल्या. 2014च्या निवडणुकीत एमआयएमला पराभूत केल्याने प्रणिती शिंदे या आता वन साइड निवडणूक जिंकतील अशी शक्यता असताना व समोर कोणीही नाही असे वातावरण असतानाच अचानकपणे एमआयएमने पुन्हा 2019च्या मध्य विधानसभा निवडणुकीत प्लॅन बी तयार करून आपले पत्ते ओपन केले. मात्र 2019ला मध्यच्या निवडणुकीत एमआयएम कडून तौफिक शेख नाही तर अक्कलकोटचे सुपुत्र फारुख शाब्दी यांना पक्षाने उभे केले. फारुख शाब्दी यांच्या मागे तौफिक शेख यांच्यासारखा जनाधार नव्हता. त्यांच्यासाठी काम करणारी टीम नव्हती. फारुख शाब्दी निवडणुकीत काही करू शकणार नाही, त्यांची जादू चालणार नाही अशी चर्चा असतानाच शाब्दी यांनी कमी वेळेत शहर मध्यमध्ये टीम तयार करून प्रणितींचं मोठं टेन्शन वाढवलं होतं. तौफिक शेख यांच्या पराभवाचा बदला शाब्दी घेतील असा अंदाज बांधला जात होता. शहर मध्यमध्ये एमआयएमचे मोठे आव्हान ताईंपुढे उभे राहिले होते. 2 वेळा आमदार म्हणून ताई निवडून आल्या होत्या. यंदा ताई हॅट्रिक मारणार की नाही यावर मोठी चुरस निर्माण झाली होती. शाब्दींचे आवाहन प्रणितीताईंनी मोठ्या धाडसाने स्वीकारले. 10 वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामे, सर्व समाजाशी असलेला संपर्क, प्रणितीताईंचा अनुभव कामी आला. बेभान उडत असलेली एमआयएमची पतंग प्रणितीताईंनी जोरदार कापली. फारुख शाब्दींना पराभवाची धूळ चारली. एमआयएमला दुसऱ्यांदा निवडणुकीत लोळवून प्रणितीताई हॅट्रिक आमदार बनल्या. प्रणितीताईंची विकास कामाची एक्सप्रेस मतदारसंघात प्रसंगी शहरात सुरू होती. प्रणितीताई हॅट्रिक आमदार बनल्या. अशातच 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना तिकीट मिळणार अशी चर्चा होती. सुशीलकुमार शिंदे यांचा 2 वेळा झालेला लोकसभेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांना तिकीट देण्यात आलं होतं. प्रणितीताईंनी भाजपच्या हॅट्रिक विजयाला रोखत राम सातपुते यांचा दणदणीत पराभव केला. ताई या खासदार बनल्या. ताई दिल्लीत नेतृत्व करत आहेत. त्यांनी मध्य विधानसभा क्षेत्रात 3 टर्म आमदार म्हणून काम केले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला सांभाळला आहे. त्या मतदारसंघात प्रणितीताई खासदार बनल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण राहणार, मध्यचा दावेदार कोण होणार याची जोरदार चर्चा आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झाली आहे. प्रणितीताई यांचा सर्व समाजातील मतदारांशी चांगला संपर्क होता. विकास कामाच्या जोरावर प्रणितीताई 3 वेळा आमदार बनल्या. योग्य नियोजन, विविध प्लॅनिंग प्रणितीताईंकडे होते. प्रणितींच्या शब्दांना मान होता. त्यांच्या शब्दामुळे समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडत होता. मात्र 2024च्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडे शहर मध्येसाठी प्रणितीताई शिंदे यांच्यासारखा चेहरा उमेदवार नसणार आहे. त्यामुळे मध्यमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळणार
अशी भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत शहर मध्यमधून काँग्रेस आणि बीजेपी यांच्यात काटेकी टक्कर झाली. त्यामधून भाजपला थोड्याफार मताचा लीड आहे. त्यामुळे काँग्रेसचं टेन्शन आणखीनच वाढलेलं आहे. प्रणितीताई खासदार जरी असल्या तरी मध्यमध्ये भाजप किंवा एमआयएमचा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी जोरदार चर्चा शहरात सुरू झाली आहे. मध्यमधून लोकसभा निवडणुकीत भाजपला लीड आहे. त्यामुळे भाजप या ठिकाणी विधानसभा निवडणुकीत विजयाचा दावा करू शकतो. शहर मध्यमधील रणनीती कशी राहील हे आपण जाणून घेऊया. राम सातपुते हे माळशिरस मधून आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना मोहिते पाटील घराण्याची मागच्या वेळी साथ होती. यंदा मात्र मोहिते पाटील घराण्याची साथ राम सातपुते यांना माळशिरस मधून मिळणार नाही. लोकसभा निवडणुकीत बीडचा पार्सल बीडला पाठवूया असा जोरदार प्रचार करण्यात आला. राम सातपुते यांना पराभूत करण्यात मोहिते पाटील घराण्याचा देखील हातभार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील हा मुद्दा मोहिते पाटील उचलू शकतात. राम सातपुते हे डेंजर झोनमध्ये आहेत. सातपुते जरी खासदारकीला पराभूत झाले असले तरी मी पुन्हा येईन असे सांगत माळशिरस मतदारसंघाऐवजी राम सातपुते यांना शहर मध्यमधून विधानसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभेला शहर मध्यमधून मिळालेला लीड पाहता भाजप मध्यमधून झेंडा फडकवण्यासाठी पुन्हा इच्छुक झाला आहे. त्यामुळे राम सातपुते यांना शहर मध्यमधून उभे करून प्रणितीताई यांच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी भाजप रणनीती आखेल अशी शक्यता राजकीय तज्ञ व्यक्त करत आहेत. भविष्यात मध्यमधून राम सातपुते हे भाजपचे उमेदवार होऊ शकतात. मात्र त्यांच्यापुढे प्रणितीताईंचं कडवं आवाहन नसणार आहे. कारण ताई खासदार झाल्याने विधानसभेला थांबणार नाही. आक्रमक आणि चतुर उमेदवार नसल्याने काँग्रेसला टेन्शन येऊ शकते. मग काँग्रेसकडून कोण असणार असा सवाल उपस्थित होणार. अशा वेळी आडम मास्तर हे शहर मध्यसाठी काँग्रेसकडे दावा ठोकू शकतात. मी लोकसभेत प्रणितींना मदत केली आहे. मध्यची जागा मला द्या अशी मागणी आडम मास्तर करू शकतात. तर दुसरीकडे मुस्लिम समाज देखील मध्यमधून मुस्लिम उमेदवार काँग्रेसकडून द्या अशी मागणी काँग्रेस पक्षाकडे करू शकतो. एमआयएमचे फारुख शाब्दी पुन्हा झेंडा घेऊन तयारच आहेत. 2019ला या निवडणुकीत फारुख शाब्दींनी 39,000 मते घेऊन प्रणिती शिंदे यांना तगडे आव्हान दिले होते. त्यामुळे पुन्हा एकदा शाब्दी हे या निवडणुकीत उतरू शकतात. काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार मध्यसाठी दिला तर एमआयएम आणि काँग्रेस या दोन्ही मधील मुस्लिम उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर होण्याची शक्यता आहे. मग अशा वेळी मुस्लिम मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा बीजेपीला होणार असा एक अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे काँग्रेस पुढे उमेदवार निवडताना मोठे आव्हान विधानसभा निवडणुकीत असणार आहे. मध्यची जागा आडम मास्तरांना देणार का काँग्रेस मुस्लिम उमेदवार देणार का मतविभाजन टाळण्यासाठी व काँग्रेसचा बालेकिल्ला सेफ ठेवण्यासाठी काँग्रेसकडून इतर समाजातील तगड्या व्यक्तींना तिकीट देणार याचा निर्णय काँग्रेस घेण्याची शक्यता आहे. तसेच भाजप, काँग्रेस, माकप आणि एमआयएम अशी चौरंगी लढत देखील मध्यमधून होण्याची शक्यता आहे. 15 वर्ष प्रणितीताईंनी मध्यमध्ये काँग्रेसचा गड सांभाळला आहे. आता प्रणितीताई खासदार झाल्या आहेत. त्यांच्यासारखा चेहरा, त्यांच्यासारखी रणनीती आखणारा उमेदवार काँग्रेसकडे नसणार आहे. त्यामुळे शहर मध्यचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. जाता जाता माजी आमदार आडम मास्तर, राम सातपुते, फारुख शाब्दी, शिंदे सेनेचे शिवाजी सावंत, अमोल शिंदे, ज्योतिताई वाघमारे, संगीताताई जाधव, तौफिक शेख, आरिफ शेख, काँग्रेसचे चेतन नरोटे, देवेंद्र कोटे, श्रीनिवास संगा, सुधीर खरडमल, UN बेरिया, मनीष काळजे, रियाज सय्यद, मुख्याध्यापक आसिफ इक्बाल सर, श्रीदेवी फुलारे, हाजी MD शेख, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल हे नावे शहर मध्यच्या शर्यतीत चर्चेत आहे. मात्र मध्यच्या जागेसाठी विधानसभेत कोणाला तिकीट मिळणार, कोण बंडखोरी करणार, कोण कोणत्या पक्षाचे तिकीट मिळवणार, कोण अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरणार हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट होईल. शेवटी जनता जनार्दन सर्वोच्च आहे. मध्यच्या खुर्चीवर आमदार म्हणून कोण बसणार हे जनता जनार्दन योग्य वेळी ठरवणार आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत ताईंच्या विजयामुळे मध्यच्या जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे हे मात्र निश्चित. काँग्रेस आपला गड सांभाळणार का भाजप काँग्रेसला जोरदार टक्कर देणार? शहर मध्यमध्ये कोण कोण उभे राहू शकतो, कोणाला तिकीट मिळेल,
कोण निवडून येईल हे आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा.